नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असून विधानसभेसाठी प्रत्येक पक्षाकडून आता आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची सुरुवात झाली आहे। भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। त्यानंतर आज शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने 45 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचखाडी या विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याच पाठोपाठ साक्री हा मतदारसंघ अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहे। त्यामध्ये श्रीमती मंजुळाताई गावित या आपला उमेदवारी दाखल करणार आहेत। त्याचसोबत चोपडा अनुसूचित जातीसाठी राखीव असा मतदारसंघ आहे। त्यामध्ये चंद्रकांत सोनवणे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। एरोंडल मतदारसंघात अमोल चिमनराव पाटील हे मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आपला दाखल करणार आहेत। पाचोरा या मतदारसंघातून किशोर धनसिंग पाटील हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार आहेत। मुत्ताईनगर मधून चंद्रकांत निंबा पाटील हे उमेदवारी अर्ज आपला दाखल करणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यातून संजय गायकवाड हे यावेळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मेहकर हा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव असून या ठिकाणी डॉक्टर संजय रायमुलकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दर्यापूर अमरावती जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा दर्यापूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या मतदारसंघातून कॅप्टन अभिजित आनंदराव अडसूड हे पुन्हा एकदा आपली उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। याच पाठोपाठ विदर्भातील सर्वात मोठी लढत असलेला रामटेक मतदारसंघातून ॲडव्होकेट आशिष जयस्वाल ते या ठिकाणी पुन्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मागील वेळी ॲडव्होकेट आशिष जयस्वाल हे अपक्ष निवडून आले होते आणि राजकीय पक्षाच्या फुटाफाटीनंतर ॲडव्होकेट आशिष जयस्वाल हे एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांच्या सोबतीने गुवाहाटीला गेले होते आणि त्यांनी आपलं पक्षात समर्थन करून पक्षात आता प्रवेश सुद्धा केलेला आहे। त्याचप्रमाणे भंडारा अनुसूचित जाती या मतदारसंघातून नरेंद्र भोजराज भोंडेकर यांना पक्षाने धनुष्यबाण चिन्हावर आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे। भोंडेकर हे अपक्ष लढण्याच्या तयारीतच होते। यापूर्वीही ते अपक्ष लढलेले आहेत व निवडून गेले आहेत। नुकताच 3 महिन्यापूर्वी त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता आणि आता कालपरवाच आमदार भोंडेकरांना शिवसेनेच्या उपनेते पदाची धुरा सुद्धा देण्यात आली आहे। आज त्यांना या 45च्या सूचीमध्ये समाविष्ट करून त्यांना सुद्धा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। त्याचप्रमाणे दिग्रस मतदारसंघातून संजय राठोड हे सुद्धा मंत्री असलेले संजय राठोड हे पुन्हा एकदा दिग्रस मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। नांदेड उत्तर मधून बालाजी कल्याणकर कळमनुरी मतदारसंघातून संतोष बांगर हे या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर जालना मतदारसंघातून अर्जुन खोतकर यांना पुन्हा एकदा शिवसेनेने आपली उमेदवारी दाखल करण्यास संधी दिली आहे। त्याच पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर मध्य मध्ये प्रदीप शिवनारायण जयस्वाल हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट हे सुद्धा पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। पैठण मतदारसंघातून विलास भुमरे हे पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। वैजापूर मधून रमेश बोरनारे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नांदगाव मधून सुहास कांदे, मालेगाव बाह्य मधून दादाजी भुसे राज्यात मंत्री होते आणि त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी संधी दिली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक आपल्या सोबत आलेल्या निष्ठावंत आमदारांना या 45 मध्ये समाविष्ट करून त्यांना या ठिकाणी संधी दिली आहे। याच सोबत ओवाड माजीवाडा या मतदारसंघातून प्रताप बाबूराव सरनाईक, तर मागठाणे मतदारसंघातून प्रकाश सुर्वे, जोगेश्वरी पूर्व मुंबई इथून मनीषा रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिलेली आहे। तर चांदिवली मधून दिलीप लांडे, कुर्ला मधून मंगेश कुडाळकर, माहीम मधून सनानंद
सदा सरवणकर यांना उमेदवारी दिलेली आहे, तर भायखळा मतदारसंघातून श्रीमती यामिनी यशवंत जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कर्जत या मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर अलिबाग या मतदारसंघातून महेंद्र हरी दडवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। महाड या मतदारसंघातून भरत शेठ गोगावले यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे, तर उमरगा ह्या अनुसूचित जातीसाठी मतदारसंघ राखीव असून या ठिकाणी ज्ञानराज चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर पारंडा या मतदारसंघातून डॉक्टर तानाजी सावंत हे राज्याचे मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, यांना पुन्हा एकदा संधी या ठिकाणी देण्यात आली आहे। सांगोला मतदारसंघातून शहाजी बापू पाटील ज्यांनी 40 उमेदवाराच्या वेळी काय डोंगर काय झाडी हा विधान त्यांचा अतिशय प्रसिद्ध झाला होता आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दाखल करण्यात आली आहे। त्यांच्या सुद्धा नाव या यादीमध्ये आहे। कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे, तर पाटण मतदारसंघातून शंभूराज देसाई, दापोलीमधून योगेश कदम हे रामदास कदम यांचे पुत्र असून रामदास कदम मध्यंतरी नाराज होते, पण यावेळी या यादीमध्ये रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। रत्नागिरीमधून उदय सामंत, तर राजापूरमधून किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सावंतवाडीमधून दीपक केसरकर शालेय शिक्षण राज्यमंत्री यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राधानगरीमधून प्रकाश आंबेडकर, करवीरमधून चंद्रशीप नरके, तर खानापूरमधून सुहास बाबर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून आज 45 उमेदवारांची अधिकृत यादी मध्यवर्ती कार्यालय मुंबईमधून जाहीर करण्यात आली आहे।